सोलापूर विमानतळ उद्यापासून सेवेत येणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण। चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा पर्याय शोधू। राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकाचा अजित पवार यांना इशारा। युवा सेना सचिव दीपेश म्हात्रेंना जीवे मारण्याची धमकी। सोशल मीडियावर दीपेश म्हात्रेंना धमकी। दीपेश म्हात्रे यांचे पोलीस आयुक्तांना पत्र। पुण्यात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन। हडपसर मेट्रो करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन। काँग्रेसची पुण्यात पुन्हा एकदा होणार महत्त्वाची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला बैठक। कामाच्या अतितणावाचा आणखीन एक बळी। लखनौमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू। कोल्हापूरमध्ये अनुदानाकरता विनाअनुदानित शिक्षक आक्रमक। विविध मागण्यांकरता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन। सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा सुरुवात। पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात। जळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। उल्हासनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी रस्ते जलमय। भिवंडीत पावसाची दमदार हजेरी। दमदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरूच। पुणे हवामान विभागाच्या वतीनं अतिवृष्टीचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।